विष्णूचा अवतार सखा माझा ज्ञानेश्वर, चला जाऊ अलकापुरा संत जनांच्या माहेरा. नमस्कार मित्रांनो. तर आज आपण निघालो आहोत देवाच्या आळंदीला. संत ज्ञानेश्वर म्हणजे महाविष्णूचा अवतारच. अशा ज्ञानेश्वरांनी जेथे समाधी घेतली ती म्हणजे देवाची आळंदी. आळंदी हे महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यात इंद्रायणी नदीच्या काठावर वसलेले एक अत्यंत महत्त्वाचे तीर्थक्षेत्र आहे, जे 13व्या शतकातील संत ज्ञानेश्वर महाराजांची समाधीभूमी म्हणून प्रसिद्ध आहे. वारकरी संप्रदायाचे हे प्रमुख केंद्र असून इथे दरवर्षी आषाढी वारी निमित्त लाखो भाविक येत असतात. इंद्रायणी काठी वसलेले हे गाव चोराची आळंदी व म्हातोबाची आळंदी यासारख्या इतर गावांपेक्षा वेगळे करण्यासाठी देवाची आळंदी म्हणून ओळखले जाते. आळंदीत पाऊल टाकतात सगळ्यात आधी आपल्याला दिसते ती म्हणजे ही पवित्र इंद्रायणी. हिला पाहता क्षणीच एक वेगळी शांतता मनात उतरते. या पवित्र वातावरणाचा अनुभव घेत आपण पुढे जाऊया ज्ञानेश्वर महाराज समाधी मंदिराकडे. हीच ती जागा जिथे ज्ञानेश्वर माऊलींनी संजीवन समाधी घेतली. मंदिरात दर्शनासाठी जाण्यापूर्वी हैबत बाबांच्या पायरीचे दर्शन घेणे हे पहिले पाऊल मानले जाते. या पायरीवर नतमस्तक होऊनच भाविक मुख्य समाधी मंदिराच्या आवारात प्रवेश करतात, ज्याला पायरी पूजन असेही म्हणतात. इथे येताच मन अगदी शांत होतं. भक्तीची एक वेगळीच ऊर्जा जाणवते. मंदिराच्या परिसरात असलेला अजाण वृक्ष अत्यंत पवित्र मानला जातो. या प्राचीन झाडाखाली माऊलींनी संजीवन समाधी घेण्यापूर्वी ज्ञानेश्वरीचे पारायण केले होते आणि समाधीच्या वेळी त्यांची काठी येथेच ठेवली होती. आजही अनेक भाविक या अजाण वृक्षाखाली बसून ज्ञानेश्वरीचे पारायण करतात. समाधी मंदिरात एक अत्यंत पवित्र आणि पुरातन सुवर्ण पिंपळ वृक्ष आहे, जो देऊळवाड्यात उभा आहे. हाच तो वृक्ष ज्याला ज्ञानेश्वर महाराजांच्या मातोश्रींनी 1.25 लाख प्रदक्षिणा घातल्या होत्या. माऊलींच्या मंदिराच्या परिसरातच मुक्ताबाईंचे स्मृतिस्थान आहे. संत मुक्ताबाईंनी आळंदी येथे संत ज्ञानेश्वरांना उद्देशून रचलेले ताटीचे अभंग हे मराठी साहित्यात प्रसिद्ध आहेत. समाधीचे दर्शन घेऊन आता आम्ही निघालो आहोत स्वयंभू श्री काशी विश्वेश्वर मंदिराकडे. हे पुरातन मंदिर माऊलींच्या नित्य स्नानाकरिता भागीरथी गंगेचे उगमस्थान मानले जाते आणि या मंदिराला लागूनच आहे ती संत ज्ञानेश्वर माऊलींनी चालवलेली ही भिंत. आजही ही भिंत म्हणजे एक अद्भुत चमत्कार मानला जातो. या भिंतीमागची गोष्ट अशी आहे की चांगदेव नावाचे एक ज्येष्ठ योगी ज्ञानेश्वर महाराजांच्या भेटीला वाघावर बसून आले होते. त्यावेळी ज्ञानेश्वर आपल्या भावंडांसमवेत या भिंतीवर बसून ऊस खात होते. चांगदेवांची भेट घेण्यासाठी ज्ञानेश्वरांनी त्या भिंतीला चालवत नेले अशी आख्यायिका आहे. इथून निघाल्यावर आम्ही गेलो ते त्या ठिकाणी जिथे मुक्ताबाई यांनी ज्ञानेश्वर माऊली यांच्या पाठीवरती मांडे बनवले होते. ही घटना आळंदीतील ज्ञानेश्वर महाराज समाधी मंदिराच्या जवळच असलेल्या एका वाड्यात घडली होती. एकदा संत निवृत्तीनाथांना मांडे खाण्याची इच्छा झाली. मुक्ताबाई मांडे बनवण्यासाठी मातीचे खापर म्हणजेच तवा आणायला बाहेर गेल्या, पण विसाजी पंतांनी समाजाला या भावंडांना मदत न करण्याची आज्ञा दिली होती. त्यामुळे मुक्ताबाईंना कुठेही खापर मिळाले नाही. खापर न मिळाल्यामुळे मुक्ताईला खूप वाईट वाटले. तिचा दुःखी चेहरा बघून ज्ञानेश्वरांनी विचारले असता तिने सर्व हकीकत सांगितली. निवृत्तीनाथांना मांडे खायला मिळतील यासाठी ज्ञानेश्वरांनी योग शक्तीने स्वतःच्या पाठीवर मांडे भाजण्याचा निर्णय घेतला. ते ओणवे झाले, त्यांची पाठ तापून लाले लाल केली आणि मुक्ताबाईंनी त्यावर आनंदाने मांडे तापून निवृत्तीनाथांना खाऊ घातले. भावंडांमधलं प्रेम, निरागसता हे सगळं या कथेत दिसतं. या सगळ्या ठिकाणी फिरत असताना एक गोष्ट नक्की जाणवली. आळंदी ही फक्त एक जागा नाही, तर ती एक भावना आहे, एक शांतता आहे. इंद्रायणीचा काठ, मंदिरात घेतलेलं ते शांत दर्शन आणि इथल्या वातावरणात अनुभवलेली ती भक्ती हे सगळं मनात कायमचं साठून राहतं. संत ज्ञानेश्वर माऊली यांच्या ओवीप्रमाणे आनंदाचे डोही आनंद तरंग. खरंच हा प्रवास तसाच वाटतो, आनंदाने भरलेला आणि मनाला स्पर्श करणारा. जर तुम्हाला हा व्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि तुम्ही आळंदीला आलात तर हा अनुभव नक्की घ्या. पुन्हा भेटू एका नवीन प्रवासासोबत. तोपर्यंत नमस्कार.